हेलो दोस्तों, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल जे आर ट्यूटोरियल्स। तो जैसे कि मैं हूँ मानस और मैंने मराठी व्याकरण की सीरीज स्टार्ट की हूँ। ऑलरेडी अपने 2 टॉपिक कवर हो चुके हैं जो कि थे, जिसमें मैंने सिखाया था वाक्य प्रकार और वाक्य रूपांतर एग्जैक्टली कैसे करते हैं। सब मैंने डिटेल में बताया था और आपके 4 मार्क्स कवर किए थे वो 2 वीडियो में। और आज मैं कवर करने वाला हूँ वाक्य प्रचार। तो वाक्य प्रचार एग्जैक्टली होता क्या है, कितने मार्क्स को आता है, कितने वाक्य प्रचार आते हैं एग्जाम में, सब बताने वाला हूँ। बताने से पहले वीडियो को लाइक करें, कमेंट करें और अपने दोस्तों को शेयर करें। तो चलो बैक टू टॉपिक्स। तो वाक्य प्रचार एग्जैक्टली होता क्या है? तो वाक्य प्रचार मतलब क्या? आइडोमेटिक एक्सप्रेशन। मोस्ट ऑफ इंग्लिश स्टूडेंट होते हैं, उनको मराठी समझने में थोड़ी दिक्कत आती है, तो इसलिए मैंने आप इंग्लिश में लिखा है वाक्य प्रचार मतलब आइडोमेटिक एक्सप्रेशन। तो हम लोग को एग्जाम में 3 वाक्य प्रचार आते हैं, 3। उसमें से सिर्फ 2 सॉल्व करने होते हैं 4 मार्क्स के लिए, एक 2 मार्क्स के लिए आता है। तो वो 2 मार्क्स के लिए क्या क्या लिखना पड़ता है? जो वाक्य प्रचार दिया रहेगा, एग्जाम्पल ये वाक्य प्रचार दिया है, सॉरी सॉरी गाइज, क्या दिया है अपने को? डोळे डोळे उघडणे, डोळे उघडणे। तर याचा आपल्याला सिमिलर मिनिंग लिहायचं आहे। याचं सिमिलर मिनिंग काय आहे इथे? डोळे उघडणे म्हणजे जाणीव होणे, सिंपल। तर याचंच सिमिलर मिनिंग लिहायचं आहे आणि आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे। काय बनवायचं आहे? सेंटेन्स। सेंटेन्समध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तो सेंटेन्स मिनिंगफुल असला पाहिजे आणि त्या सेंटेन्समध्ये डोळे उघडणे ना की जाणीव होणे, आपण जो मिनिंग लिहितो त्या वाक्यप्रचाराचा ते नाही, तर जो वाक्यप्रचार आहे तो सेंटेन्समध्ये आला पाहिजे। एक्झाम्पल डोळे उघडणे म्हणजे जाणीव होणे, तर सेंटेन्समध्ये आपल्याला जाणीव होणे नाही दाखवायचं आहे, आपल्याला डोळे उघडणे दाखवायचं आहे। एक्झाम्पल आता आपण काय घेऊ शकतो, जसे की तुमची एक्झाम आली आहे, बरोबर? तर तुम्ही तर चिल मारत असाल राईट, की एक्झाम फेबमध्ये 20 फेबपासून इंग्लिश मिडियमवाल्यांची स्टार्ट होणार आहे आणि 27 आय थिंक मराठी मिडियमवाल्यांची स्टार्ट होणार आहे। तर तुम्ही तर मस्त चिल होऊन जानेवारी जाऊ दे, मग फेब्रुवारी येईल, फेब येईल, फेबमध्ये अभ्यासाला लागू, वाढू अभ्यास करू, पण तसं काय होणार नाही। मग तुम्हाला ट्रेस येईल की मराठी आहे, इंग्लिश आहे, फिजिक्स आहे, मॅथ्स आहे, सोशल सायन्स आहे, करू तर करू काय, इतके सब्जेक्ट पडले, आधी का नाही केले? मग तुमचे तेव्हा डोळे उघडतील की मी पहिले का नाही अभ्यास केला, राईट ना? तर तुम्ही अभ्यासाला स्टार्ट करा, मी तर तेच सांगतो तुम्हाला। तर आपण बघूया डोळे उघडणे, ते याच्यावर अजून एक सेंटेन्स काय बनवूया आपण, की साहिलच्या शब्दाने त्याचे डोळे उघडले। म्हणजे काय? साहिल के वर्ड से उसके आँख उघड गए, मतलब मराठी में क्या है? डोळे उघडणे, साहिलच्या शब्दाने त्याचे डोळे उघडले। तर मिनिंगफुल सेंटेन्स पण आला आणि त्यामध्ये आपला वाक्यप्रचार पण आला। सेकंड मला काय आहे? हात अकडता करणे। हात अकडता करणे याचा मिनिंग काय? मदत न करणे। मदत न करणे आपण सेंटेन्स काय म्हणू शकतो, की वाईट काळात त्याने माझा हात अकडता केला, साहिलने हात अकडता केला। साहिलचंच नाव घेऊया आपण, साहिलला फेमस करूयात ठीक आहे। तर थर्डवाला घेऊयात, पाठीशी उभे राहणे। पाठीशी उभे राहणे म्हणजे काय? साथ देणे। तर संकटात तो माझा पाठीशी उभा राहिला, सिंपल मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे आणि वाक्यप्रचार त्यामध्ये आला पाहिजे, बस इतकंच सिंपल करायचं आहे। फोर्थवाला बघूया आपण, डोळ्यात भरणे। डोळ्यात भरणे म्हणजे काय? लगेच लक्ष वेधून घेणे। लगेच लक्ष वेधून घेणे म्हणजे काय? एखादा एक सुंदर काम म्हणजे काहीतरी काम करतोय, खूप सुरेख एकदम ॲक्युरेट करतोय, तर आपल्याला लक्ष लगेच तिकडे जातो ना, की हा एकदम करेक्ट करतोय, आपण बघतो त्याच्याकडे, तेच आहे डोळ्यात भरणे म्हणजे लगेच लक्ष वेधून घेणे। त्याने त्याच्या कामात सगळ्यांचे डोळे भरले, त्याने त्याच्या कामात सगळ्यांचे डोळे भरले। फिफ्थवाला आहे मनावर घेणे। म्हणजे मनावर घेणे म्हणजे काय? वाईट वाटणे। वाईट वाटणे आपल्या ग्रुपमध्ये असतो ना एखादा, ज्याचं बिहेवियर कसं, की त्याला लगेच वाईट वाटते, कोणती पण छोटी गोष्ट असो त्याला वाईट वाटते, तसंच मनावर घेणे म्हणजे काय? वाईट वाटणे। साहिलला फेमस करतो, साहिलचंच नाव घेऊ, साहिल छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतो। मिनिंगफुल सेंटेन्स पण झाला आणि वाक्यप्रचार पण. सिंपल आहे मित्रांनो, एकदम सिंपल आहे। 4 मार्क्स तुमचे आरामात यामध्ये येऊन जाईल। जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाक्यप्रचार आणि PYQ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथे जाऊन जॉईन करा। तिथे मी तुम्हाला शेअर करेन, किंवा कमेंटमध्ये तुम्हाला जे पण प्रॉब्लेम असेल,
जे काही तुम्हाला समजत नसेल, काही अडचण असेल तर फक्त कमेंट करा. मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रयत्न करेल आणि तुम्हाला जे काही प्रोव्हाइड करायचं असेल ते प्रोव्हाइड करेल. बिकॉज वाक्यप्रचार हा सेल्फ लर्निंगचा पण पार्ट येतो कुठेतरी, कारण की वाक्यप्रचार खूप आहेत. तर त्याचा एक्झॅक्ट मिनिंग तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही तेवढे वाक्यप्रचार रोज केले पाहिजेत. तुम्हाला तेवढे वाक्यप्रचारांचे मिनिंग माहिती पाहिजेत, तरच तुम्ही सेंटेन्स म्हणू शकता. इफ तुम्हाला वाक्यप्रचाराचं मिनिंगच नाही माहीत तर तुम्ही सेंटेन्स कसा बनवणार, हा पण प्रश्न आहे ना. तर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्रामवर जॉईन व्हा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. नेक्स्टकडे वळूयात आपण. नेक्स्ट काय आहे? नाव काढणे. नाव काढणे म्हणजे बदनामी करणे. बदनामी करणे म्हणजे काय? नाव काढणे म्हणजे काय? आता एक्झाम्पल आपण सेंटेन्स काय म्हणू शकतोय की तो माझ्या पाठीमागे तो माझ्या पाठीमागे नाव काढत होता. म्हणजे काय? तो माझ्या पाठीमागे माझी बदनामी करत होता. सेंटेन्स झाला. सेंटेन्समध्ये वाक्यप्रचार पण झालं. 2 मार्क्स तुमचे. हात ठेवणे. हात ठेवणे म्हणजे काय? हार मानणे. हार मानणे. आता यावर सेंटेन्स काय म्हणू शकतो? भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर हात टेकले. ते टेकलेले 2023 मध्ये. सॉरी गाईज. 8 आपण बघू. पोटाला चिमटा देणे. पोटाला चिमटा देणे म्हणजे काय? खर्च कमी करणे. खर्च कमी करणे म्हणजे काय? आता यावर आपण कसं बोलू शकतो की त्याने त्याच्या वाईट काळात पोटाला चिमटा मारला. म्हणजे त्याच्याकडे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा त्यांनी खर्च कमी केला. सिम्पल गोष्ट आहे. असे तुम्हाला करायचे आहेत. आणि तुम्हाला आता मी इकडे तर 8च एक्झाम्पल घेतलेत, पण तुम्हाला खूप असे एक्झाम्पल ॲटलिस्ट 20 to 30 तुम्हाला एक्झाम्पल करायचे आहेत, डोळ्यासमोरून घालायचे आहेत. तुम्हाला त्याचा मिनिंग माहिती असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला वाक्यप्रचार एक्झाममध्ये सॉल्व करता येईल. तुम्हाला मिनिंग, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग लिहू शकता तुम्ही आणि वाक्य त्यावर बनवू शकता. नाहीतर मग काय होणार नाही, कारण की कुठेतरी हा सेल्फ लर्निंगचा पण पार्ट आहे. वाक्यप्रचार खूप आहेत, मी तुम्हाला शेअर पण करेल. फक्त तुमचा प्रॉब्लेम शेअर करा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबत आहे. आज आपण 3rd टॉपिक कव्हर केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2रा टॉपिक कव्हर करणार आहे. तुम्ही रेडी राहा त्या व्हिडिओसाठी पण, आणि मराठी व्याकरणची सिरीज बघत राहा. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू. बाय बाय. स्टे ट्यून.